आहेत आता वाजलेले आहेत 11:15 झालेत ना की 10:15 झाले? हां 10:15 झालेत. आता तुझे कसे कुठे लावले इथे लावले आहेत ना? जेवण मला सुरुवात केलीस ना? बोल नको ना, मला आवाज कच्चा झाला. मला माहित नाही, मला ना आवाजच नाही दाखवता येत आहे. काय नाही नॉर्मल बोलत राहा ना. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल. मी सुद्धा एकदम मस्त आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आहे विसर्जन स्पेशल. म्हणजे आज आमच्या बाप्पांचं आहे विसर्जन. तर आज तुम्हाला तेच बघायला मिळणार आहे. म्हणजे आमच्या इकडे कसं विसर्जन असतं, आम्ही कुठे विसर्जन करतो, काय कसं ते, तर तेच आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि आता आमची धावपळ चालू आहे सगळ्या गोष्टी करायची, कारण नैवेद्य वगैरे पण कसं दाखवायचं आहे 12च्या आत. मग ते सगळं चालू आहे मम्मीचं तिकडे. आणि आता बबडूची वगैरे पण आंघोळ बाकी आहे. मग ते आता करून घेतो आणि नंतर आज तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय करतोय ते. तर आता आम्ही इथे बिर्डस व्हायला घेतलेला आहे, पप्पा, मी. आणि इकडे अंकू खोबरं दिसते काय इथे खोबरं किसते. तर असं जेवणाची तयारी चालू आहे. बबड्यावरती लोळते पप्पांच्या इथे. पप्पाला काय तर सोडतच नाही आल्यापासून. का पप्पांच्या इथेच असतो. ते बघा, ते बबडी हे बघ. ओ पप्पा कोण? बाबा कोणाचे? बाबा कोणाचे? बाबा कोणाचे? बाबा तुझे ना? तुझी येडा. माझे बोल. माझे माझ्या माझे माझी बाबानं पप्पी घे. किशी घे बाबांना. चल आंघोळीला. चल ना, चल ना आंघोळीला. चल. पाण्यात कुठे नेता त्याला आता? कुठे नेताय आता? पाण्यात नेत त्याला. नदीवर मग आल्यावर आंघोळ करशील ना? त्याचे फोटो काढतो. बाबू आल्यावर आंघोळ करशील ना? आम्ही नदीवर चाललो. सांग बोल मम्माला. नदीवर चाललो. नदीवर फिरायला, फोटो काढायला. बाय बाय. लवकर या. बबडू काही बाबांना सोडत नाही. आता गेले नदीवर. मग तो आला की नंतर त्याची आंघोळ घालेल. तोपर्यंत मग आम्ही आमची तयारी करतोय. तर आजचा मेनू काय आहे मम्मी, सांग जरा मला. आज खुर्मा भाजी, बिर्ड, वरण, मोदक, खीर, भात, पापड. पापड. कोशिंबीर करायची? हो करूया.
काय बोलतेस? कसला वास सुटलाय मम्मी. तर भाजी आपली मस्त मिक्स व्हेज ना मम्मी? मिक्स व्हेज रेडी आहे. इथे डाळ सुद्धा मस्तपैकी रेडी आहे. वाजव बाबू. इकडे बबलू शेट आमचे तबला वाजवतायत, सॉरी ढोलकी वाजवतायत. बाबू तू गाणी बोल, बाबा वाजवतायत. नको नको. इथे मम्मी, मी आणि अंकू मोदक करायला बसलो होतो. आता बाप्पांचा निरोप समारंभ आहे म्हटल्यावर बाप्पांसाठी मोदक तर हवेच, म्हणून मग मोदक करून घेणार आहोत अगोदर आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे करून घेणार आहोत. तर इथे आमचं जेवण झालेलं आहे रेडी, नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे. आता आम्ही सर्व, पप्पांनी आत्ताच सुरुवात केली जेवायला, आता आम्ही पण सुरुवात करतो. इथे मम्मी देवासमोरची जी फळं होती ना ती कट करते, कारण नंतर जेव्हा आम्ही विसर्जनाला घेऊन जाऊ ना बाप्पांना, तेव्हा विसर्जनानंतर याचाच आम्ही प्रसाद सर्व माणसांना देणार आहोत. आणि इथे मस्त अशी अंकुनी बाहेर जाणारी पावलं काढलेली आहेत. इथे आम्ही बाप्पांची शेवटची घरातली आरती करतोय. आता आरती झाल्यानंतर बाकीची विसर्जनाची तयारी सुद्धा करून घेऊ. नेहमी उत्तर पूजेसाठी आमचे नेहमीचे ब्राह्मण काका येतात, पण ह्या वेळेला त्यांना काही कारणास्तव येता आलं नाही, म्हणून त्यांनी थोड्या अक्षदा दिल्या होत्या, त्या डोक्यावरून बाप्पाच्या सोडून दिल्या आणि बाप्पाची मूर्ती जी होती ना ती थोडीशी पप्पांनी हलवली. याचा अर्थ आपली उत्तर पूजा जी आहे ना ती संपूर्ण झाली. आता बाप्पांना बाहेर घेऊन येणार आहोत आणि ओटीवर पाटावर ठेवणार आहोत. म्हणजे शेजारी पाजारी जी लोक असतात ना ती बाप्पाची पूजा करायला येतात, पूजा करून जातात. यासाठी बाप्पांना बाहेर ठेवायचं असतं. आता मम्मीने एका तांब्यामध्ये तांदूळ आणलेले आहेत आणि बाप्पाच्या पायाला लावून ते तांदूळ खाली पाडणार आहे आणि त्याच्यानंतर बाप्पांना बाहेर काढायचं आहे. तसं पाहिलं ना तर बाप्पाचं लक्ष हे आपल्याकडे असतंच, आपल्या घराकडे नेहमीच असतं. पण तरीसुद्धा प्रथेप्रमाणे बाप्पाला प्रत्येक रूममध्ये नेऊन फिरवलं आणि मनोमनी सांगितलं की बाप्पा आमच्या घराकडे असंच नेहमी लक्ष ठेव, आमच्या घरातल्या सर्व माणसांना नेहमी खुश ठेव.
इथे मी झालेली आहे अशी रेडी आणि अंकुनी आणि मी मॅचिंग केलेलं आहे. आज आहे विसर्जन. आता बाप्पांची जाण्याची वेळ आलेली आहे आणि आता थोडीशी चार्जिंग संपले मोबाईलची. मी आता चार्जिंगला लावते आणि नंतर मग मला पुढचं शूट करता येईल म्हणून. तर चला तुम्ही पण बघा आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन कसं असतं ते आमच्या गावामध्ये. आमच्याकडे पद्धत आहे की जेव्हा बाप्पा जायला निघतात ना तेव्हा कळशी डोक्यावर घेऊन त्यांच्या मागे जायचं आणि दरवर्षीप्रमाणे हा मान माझाच आहे. तर मी डोक्यावर कळशी घेतलेली आहे आणि आता पप्पा जेव्हा डोक्यावर गणपती बाप्पाला घेतील ना तेव्हा मी त्यांच्या मागून येईन आणि पप्पा पुढे गेले ना की मग ती कळशी इथे घरीच ठेवायची आणि त्याच्यानंतर मग बाप्पाच्या मागून बाप्पाच्या विसर्जनासाठी जायचं. तर अशी पद्धत कोणाकोणाकडे आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मला नक्की ऐकायला आवडेल. आम्ही गणपती बाप्पाला नेहमी डोक्यावरच नेतो आणि म्हणजे सर्व गावातले जे आहेत ना आमच्या आजूबाजूचे गणपती बाप्पा ते सर्व लाईनमध्येच आम्ही सर्व एकत्र जातो आणि सर्व माणसं सोबतच असतो. मग त्यामुळे खूप मजा येते. विसर्जनासाठी नदीकडे जात असताना मध्येच गावचं मंदिर लागतं. मग तिथे गणपती बाप्पांना थांबवून तिथे सुद्धा गणपती बाप्पाची आम्ही आरती घेतो आणि इथून आरती घेतल्यानंतर मग नंतर नदीवर जातो विसर्जनासाठी. विसर्जनापूर्वी बाप्पाच्या गळ्यातले जे जानवं हार जे काही असतं ना ते बाप्पाच्या हातावर ठेवायचं असतं आणि त्याच्यानंतरच मग विसर्जनाला मूर्त न्यायची असते. जितक्या उत्साहाने आपण आपल्या बाप्पाला आपल्या घरी आणतो ना तितक्याच उत्साहाने आपल्याला त्यांच्या घरी त्यांना पाठवायचं असतं. म्हणून सर्व जी गावातली लोक असतात ना ती एकत्र आलेली असतात आणि जल्लोषाने बाप्पाला त्यांच्या घरी पाठवतात आणि म्हणतात गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या.
बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर लगेचच प्रसाद देण्याचा कार्यक्रम सुरू होतो आणि या प्रसादाची गोडी काही वेगळीच असते. त्यामुळे या प्रसादाला कुणीही नाही म्हणत नाही, जो तो हात पुढेच करत असतो. मला दे. आपल्या बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर अजून काही बाप्पांची स्वारी नदीकडे आली होती. तर ते दृश्य सुद्धा मी आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं, कारण कुठल्याही बाप्पाला का वगळायचं, बरोबर ना? विसर्जनानंतर नेहमीप्रमाणे फोटो काढण्याचा कार्यक्रम आमचा सुरू झाला, कारण आमच्या नदीचं दृश्य इतकं निसर्गरम्य आहे की इथे कोणीही फोटो काढल्याशिवाय राहूच शकत नाही. त्यामुळे इथे आमचा फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र बबडूला काही फोटो काढण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू होता की बबडूने चांगली एखादी मस्त पोज द्यावी आणि फोटो सुंदर यावा. चला, आमचे बाप्पा गेले त्यांच्या गावाला. असं मकर सुना सुना वाटते बघ लगेच. हा बघ माझ्याकडे त्यात फुल आहे. हो, त्याच्यात फुल आहे. काढू आकाश. तर अशा प्रकारे आमच्या बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ हा विसर्जन स्पेशलच होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर अजून केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया मस्त अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.